विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वी मॅथ पार्ट फर्स्ट भाग 1 मधलं पहिला चॅप्टर जो आहे सेट्स तो शिकणार आहोत. सेट हा चॅप्टर खूप सोपा आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. तर आपण प्रथमतः मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला फर्स्ट चॅप्टर सेट हा जाणून घेऊ, त्याविषयी माहिती घेऊ. तर व्हॉट इज मीन बाय द सेट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, सेट म्हणजेच क्लासिफिकेशन्स, वर्गीकरण. तर वर्गीकरण म्हणजे काय? वर्गीकरण आपण कायच करायचे? वर्गीकरण आपण अशा गोष्टी करणार आहोत. द वेल डिफाइन्ड म्हणजे ज्या गोष्टीची आपण प्रॉपर व्याख्या करू शकतोय, अशाच गोष्टीचं आपण क्लासिफिकेशन्स वर्गीकरण करू शकतोय. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत? समजा आपल्या घरातील पुरुष आणि स्त्रियांचा वर्गीकरण, जेंट्स अँड लेडीज यांचं वर्गीकरण, आपल्या गावातील पुरुषांचं स्त्रियांचं वर्गीकरण, किंवा आपल्या शाळेतील जे वर्ग आहेत, वर्ग तुकडे आहेत, ते एक वर्गीकरणच आहे. त्याला आपला संच म्हणता येईल. परंतु अशा कोणत्या गोष्टी ज्या गोष्टीची आपल्याला व्याख्या करता येणार नाही? आपली व्याख्याच आहे व्हॉट इज द सेट. सेट मीन्स द क्लासिफिकेशन ऑफ द वेल डिफाइन्ड ऑब्जेक्ट. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो आणि ज्या गोष्टीचं आपण क्लासिफिकेशन करू शकणार नाहीत? अशा गोष्टी सौंदर्य असेल, हुशारी असेल, अशा गोष्टीची आपण व्याख्या करू शकणार नाही. तर अशा प्रकारच्या गोष्टीला आपण वेल डिफाइन्ड ऑब्जेक्ट किंवा वस्तू म्हणू शकणार आहेत. प्रॉपर डेफिनेशन्स, हुशारी असेल, मूर्खपणा असेल, शहाणपणा असेल, अशा गोष्टीचं आपण कदापि करू शकणार नाही. आपण जर म्हणलं बाबा आपल्या इंडियन फिल्म सिटीमधली सुंदर हिरोईन, तर त्याचंही आपण वर्गीकरण करू शकणार नाहीत. तर सौंदर्य या गोष्टीची आपल्याला व्याख्याच करता येणार नाही. तर आपलं प्रत्येकाचं दुमत असू शकते, प्रत्येकाचं सौंदर्याची व्याख्या ही एक येऊ शकणार नाही. मी अशा गोष्टीचं आपल्याला वर्गीकरण करू शकणार नाही. किंवा आपण घेतलं आपल्या क्रिकेट टीममधील सर्व सुपर चांगला खेळाडू, तर या ठिकाणी आपण त्याचं वर्गीकरण करू शकणार नाही. या ठिकाणी सुद्धा आपलं एकमत होऊ शकणार नाही. परंतु वेल डिफाईन ऑब्जेक्ट, अशाच प्रकारच्या वस्तूचं आपण वर्गीकरण करू शकतोय. पण यू हॅव प्रिपेअर द डेफिनेशन ऑफ द सेट. व्हॉट इज द सेट? द क्लासिफिकेशन ऑफ ओनली वेल डिफाइन्ड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज सेट. तर सेट हा ओनली क्लासिफिकेशन्स. तर मग आपण कोणत्या गोष्टीचा सेट तयार करता येईल? आपल्या शाळेमध्ये उदाहरण घेऊ. शाळेतल्या आपल्या वर्ग 5वीचा वर्ग हा एक सेट आहे. वर्ग 6वीचा वर्ग हा एक सेट आहे. वर्ग 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी किंवा 12वी हे जे सुद्धा आपण जे वर्ग आहेत, हा सुद्धा एक काय सेटच आहे. त्यामध्ये पुन्हा विद्यार्थ्याचा एक संच, विद्यार्थ्यांचा एक संच, मग अशा प्रकारे आपल्याला वर्गीकरण करता येईल. आणि धिस क्लासिफिकेशन इज कॉल्ड ॲज सेट. सेट, डेफिनेशन ऑफ सेट. The classification of well-defined object is called as set. How to write set? Here example आपण घेणार आहोत. A is the set of number 2, 4, 6, 8. This is the set. A हा अशा संख्येचा संच आहे की दॅट इज द इव्हन नंबर्स 2, 4, 6, 8 and so on. Against n is the set of 1,
2, 3 and so on. N is the set of natural numbers. Next one, B is the set of 3, 6, 9, 12, 15 and so on. Nothing but here is the B is the set of the multiple of the 3. W is the set of 0, 1, 2, 3 and so on. मग W is the set of whole numbers. मग या ठिकाणी आपण सेट इथे वर्गीकरण केले आहे. समसंख्यांचा संच, समसंख्यांचा संच इथं आपण वर्गीकरण केलं आहे. विषम संख्याचा संच B is the set of odd numbers. N is the set of natural numbers and W is the set of whole numbers. मग या ठिकाणी मित्रांनो आपण वर्गीकरण केलं आहे आणि त्याच वर्गीकरणाला, त्याच क्लासिफिकेशनला वी हॅव कॉल्ड ॲज सेट. हिअर A, B, N and W is the set. आता सेट लिहायचा कसा? द सेट इज डिनोटेड बाय इंग्लिश कॅपिटल लेटर्स. कोणत्याही इंग्लिशमधील कॅपिटल लेटरनं आपण सेट दाखवू शकतोय. फेअर ए इज सेट, बी इज द सेट. मग दिस कॅन बी राईट बाय द कॅपिटल लेटर्स. एन इज सेट, डब्ल्यू इज सेट. मग दिस मस्ट बी रिटर्न्स बाय द कॅपिटल लेटर्स, नॉट स्मॉल लेटर्स. अँड सेट, द एलिमेंट्स ऑफ सेट कॅन बी राईट इन द कर्ली ब्रॅकेट्स. या ठिकाणी दिस सिम्बॉल हा याला म्हणतो आपण कर्ली ब्रॅकेट्स. मग एलिमेंट ऑफ द सेट should be returns in the curly brackets. 2, 4, 6, 8 and so on. The total element of that set are written in the curly brackets. मग हा झाला सेट. आणि सेट मधील एलिमेंट, the elements of set can be denoted by the small letters such as A, B and C. मग या ठिकाणी आपण शिकलो आहोत व्हॉट इज द सेट. सेट म्हणजेच वर्गीकरण. सेट म्हणजेच वर्गीकरण, याला काय म्हणायचं? वर्गीकरण. पण या ठिकाणी मित्रांनो आपण सेट कशाला म्हणायचं आहे, सेट कसा लिहायचा, हाऊ टू राईट द सेट अँड हाऊ टू डिनोट द सेट. मग सेट आपण इंग्रजीमधील केवळ कॅपिटल अक्षरानेच दाखवू शकतोय. नाऊ यू डिस्कस अबाउट द नेक्स्ट वन, द मेथड ऑफ रायटिंग द सेट्स. सेट लिहिण्याच्या पद्धती. सेट लिहिण्याच्या पद्धती. पहिली पद्धत आहे लिस्टिंग मेथड्स और रोस्टर मेथड्स. सेकंड वन्स, दुसरी मेथड आहे रूल मेथड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेट बिल्डर मेथड. सेट बिल्डर मेथड्स. नाउ डिस्कस इन डिटेल्स द लिस्टिंग मेथड्स और रोस्टर मेथड्स. लिस्टिंग मेथड्स किंवा रोस्टर मेथड्स याला आपण यादी पद्धती असं म्हणतोय. यादी तयार करणे. मग या ठिकाणी आपण यादी तयार केली आहे, लिस्ट तयार केली आहे. द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 to 10. मग या ठिकाणी 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांचा संच, ज्या संख्या ऑड आहेत, विषम आहेत. म्हणून या हिअर सेट डिनोट बाय द आर इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट्स 1, 3, 5, 7, 9. 1 पासून 10 पर्यंतच्या विषम संख्यांचा संच. मग सेट आर इज द सेट ऑफ द नंबर्स विच द ऑड नंबर्स लाईज बिटवीन 1 to 10. 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्याचा संच. मग या ठिकाणी आपण फक्त केवळ काय यादी केलेली आहे, यादी अशी केली आहे की ज्या संख्या 1 आणि 10च्या दरम्यान आहेत, विषम संख्या. नेक्स्ट वन, द नेक्स्ट एक्झाम्पल, द सेट ऑफ मल्टिपल ऑफ द 5 दॅट नंबर्स बिटवीन 1 to 30. मग 1 पासून 30 पर्यंत असणाऱ्या 5च्या पटीतील संख्या. सो यू आर राईट सेट ए इज इक्वल टू 5, 10, 15, 20, 25 अँड 30. 1 ते 30 पर्यंतच्या संख्या ज्या 5च्या पटीतील आहेत, द मल्टिपल ऑफ द 5. मग या ठिकाणी आपण सेट ए इज द सेट ऑफ द नंबर्स इज द मल्टिपल ऑफ द 5.
5च्या पटीतील संख्यांचा संच ए इक्वल टू 5, 10, 15, 20, 25 अँड 30. मग आपण सेट तयार केला आहे, यादी तयार केली ज्या संख्या 1 आणि 30च्या दरम्यान आहेत आणि ज्या अशा आहेत की जी 5ची पट आहे, द मल्टिपल ऑफ द 5, अशाच संख्येची आपण यादी तयार केली आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द लिस्टिंग मेथड्स. लिस्ट तयार लिस्ट. नेक्स्ट वन, द सेट ऑफ लेटर ऑफ वर्ड भारत. मग भारत या शब्दामधील अक्षरांचा संच. मग या ठिकाणी आपण सेट बी राईट, हा सेट बी आहे. ज्या अक्षरासंचाचा संच आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे बी. सेट बी इज इक्वल टू बी कॉमा एच, बी कॉमा एच कॉमा ए कॉमा आर अँड टी. हिअर ए इज द रिपीटेड्स. द रिपीट letters does not take B after H, that after you get the A R. Again here the A is the repeat. ये परत आला आहे, त्याची पुनरावृत्ती झाली आहे म्हणून ए डबल घ्यायचा नाही. कॉमा आर अँड टी. Here B is the set of the words of letters भारत. मग या ठिकाणी बी अशा अशा अक्षराचा संच आहे की जे अक्षर भारत या शब्दातील आहेत. मग अशा प्रकारे आपण याची लिस्ट तयार केली, लिस्ट यादी तयार केली आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द लिस्टिंग मेथड्स ऑर रोस्टर मेथड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी पद्धत आहे बघा, रूल मेथड्स ऑर सेट बिल्डर मेथड्स. रूल मेथड ऑर सेट बिल्डर मेथड्स. या ठिकाणी आपल्याला यादी तयार करायची नाही, या ठिकाणी आपल्याला लिस्ट तयार करायची नाही, परंतु त्या सेटचा आपल्याला गुणधर्म दिलेला आहे. का दिलेला आहे? गुणधर्म. ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ द सेट. By using that property we can write the set. Here we have to take the example A is equal to in set in curly brackets x, जी उभी लाईन आहे, वर्टिकल लाईन आहे, दिस वर्टिकल लाईन say as such that where A is the set of x, where A is the set of x such that x belongs to the n. Here n is the natural number. n is the natural number. n काय आहे? नैसर्गिक संख्याचा संच आहे. n is the set of natural numbers. मग x belong to the set n. आणि तो असा x आहे की जो x is the greater than 1 and less than 10. मग this you get properties of that set of A. A is the set of x. A कोणाचा सेट आहे? x आहे. जो x कसा आहे? नॅचरल नंबर्स आहे. x इज द नॅचरल नंबर्स. आणि नॅचरल नंबर असून दॅट x आर लाईज बिटवीन 1 to 10. 1 पेक्षा मोठा आहे असून 10 पेक्षा लहान आहे. सो वी आर गेट प्रॉपर्टीज. वी आर गेट द प्रॉपर्टी ऑफ द सेट A. सो दिस कॅन रिटर्न्स A इक्वल टू x असा आहे, x इज द ग्रेटर दॅन 1. मग सो वी आर राईट. 1 पेक्षा मोठी संख्या 2, आफ्टर 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9. मग या ठिकाणी धीस रूल मेथड्स वी आर गेट द प्रॉपर्टीज ऑफ दॅट सेट and nothing but that properties of set is called as the rule methods or set builder methods. मग या ठिकाणी आपण त्याला सेटचा गुणधर्म दिला होता. ॲज पर गिव्हन प्रॉपर्टीज वी आर राईट रिटर्न द सेट A. नेक्स्ट एक्झाम्पल, B is the set of x. Listen carefully. Attention please. B is the set of x such that x is a prime number between 1 and 10. Between 1 and 10. Now B is the set of x. B is the set of x. B is the set of x such that x को कसा आहे? x हा प्राईम नंबर असून तो 1 आणि 10च्या दरम्यान आहे. कसा आहे? 1 आणि 10च्या दरम्यान आहे. सो यू गेट द प्रॉपर्टीज. यू आर गिवन द प्रॉपर्टीज
of that set B. B is the set of X. B is the set of X. आणि X असा आहे तो प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर असून इट हॅज द व्हॅल्यू बिटवीन 1 to 10. So this can returns set B is equal to, write in curly brackets, प्राईम नंबर्स 1 आणि 10 पर्यंतचे मूळ संख्या आपण शोधल्या आहेत. 2, then 3, then 5, then 7, then 9 किंवा 11 आपण घेऊ शकणार. 9 इज नॉट प्राईम नंबर्स. 11 आपण घेऊ शकणार नाही. बिकॉज X इज द प्राईम नंबर लाईज बिटवीन 1 to 10. 11 या ठिकाणी आपल्याला लिहिता येणार नाही बिकॉज 11 इज ग्रेटर दॅन 10. सो हिअर यू आर राईट. The set B is 2, 3, 5 and only 7. We have given properties. We have given the properties of that set and is called as the set builder or ruled methods. Set builder method or ruled methods. तर या ठिकाणी आपल्याला एक रिमार्क घ्यायची आहे. लेट A is the set of 1, 2, 3, 4 and 5. A हा संच आहे आणि संचामधील घटक 1, 2, 3, 4 आणि 5 आहेत. किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणून 1 हा संच A चा घटक आहे. 2 हा संच A चा घटक आहे. 3 हा संच A चा घटक आहे. 4 हा संच A चा घटक आहे. 5 हा संच A चा घटक आहे. 1, 2, 3 and 4 and 5 are the element of set A, and that element can be returns. You are right. A is the belong to the set A, 2 is the belong to the set A, and 4 is belong to the set A. But 7 is the not element of that set A. So you are right. 7 is not belong to the set A. This sign is called as belong to. Belongs to. This sign is called as belongs to, and this is called as not belongs to. चा घटक असणे. belongs to means चा घटक असणे आणि हा चा घटक नसणे. एक हा सेट A चा घटक आहे. 1 is the element of set A, 2 is the element of set A, and but 7 is the not element of set A. मित्रांनो, आपण या ठिकाणी सेटची व्याख्या आणि सेट लिहिण्याच्या पद्धती आपण शिकलो आहोत. व्हॉट इज द सेट, हाऊ टू राईट द सेट. देयर आर 2 टाइप्स. सेट लिहिण्याच्या 2 पद्धती ह्या शिकले आपण. फर्स्ट मेथड इज द लिस्टिंग मेथड्स and second one is the rule methods, or also it is called as set builder methods. तर या ठिकाणी आपण संच म्हणजे काय, संचाची व्याख्या, संच लिहायचा कसा, त्यामध्ये घटक कसे दाखवायचे, हाऊ टू डिनोट सेट, हे आपण शिकलो आहोत. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तर उद्या आपण यापुढील भाग घेणार आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, आमचं जे यूट्यूब चॅनल आहे सुखदेवानंद डिजिटल क्लासेस, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्याला पुढील प्रत्येक व्हिडिओचा पुरेपूर फायदा घेता येईल. धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट.